जागेवर बसा टाळकरी, जागेवर बसा. 2 मिनिटं बाबांचं थोडं मनोगत होईल. बोला बोला, थोडं बोला. आता त्यांची आदरणीय इच्छा आहे. रत्नसूर्य पृथ्वीराज महाराज जाधव यांचं 2 मिनिटं म्हणलं. टाळकऱ्यांनी खालीच बसून घ्या. 2 मिनिटं. रामकृष्ण हरी. दळवी परिवारच्या आग्रहानं थोडंसं बोलतो, परंतु कीर्तनानंतर बोलू नये असा संकेत आहे. कीर्तनात सांगितलेल्या विषयाचा आपल्या अंतःकरणावरचा प्रभाव हा दीर्घकाळ टिकावा म्हणून कीर्तनानंतर फारसं बोलू नये. तरी देखील कीर्तनाचा संदर्भ पुढे चालवून असं सांगेल, भगवान पांडुरंग आणि संत यांच्या ठिकाणी आपण आपली श्रद्धा दृढ असू द्या. आपण खूप मोठ्या संप्रदायाचे पाईक आहोत, खूप श्रेष्ठ संप्रदायाचे पाईक आहोत, याचा अभिमान अंतःकरणामध्ये असू द्या. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, हे लक्षात ठेवा. या थोर संप्रदायाचं पाईक असण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, कारण काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पुण्य असलं पाहिजे. म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने, एवढ्या उत्साहात सर्वजण आपण इथं उपस्थित आहात. पूर्वी काही वर्ष, 16 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी मी कीर्तनाला इथे यायचो. मी कीर्तनं 16 वर्षापासून करत नाही, त्यामुळे इकडे येणं झालं नाही. पहिल्यांदा आलो. दळवी परिवाराचं नितांत प्रेम आहे, सर्वांचंच आहे. भागातील सर्व मंडळी माझ्या परिचयाची आहेत, नावं सगळ्यांची जरी माहीत नसली तरी महाराजांचं कीर्तन जाणीवपूर्वक ऐकायला आलो. कारण परवाच काही दिवसापूर्वी ब्रह्मनाथ येळमचं कीर्तन मी लाईव्ह बघितलं. येळमला होतं ना, आणि तेव्हा सुंदर सुंदर चाली आपण म्हटलात, पण आज आपण अजिबात चाली म्हटला नाहीत. मी तुमचं भजन ऐकायला आलो. विशेषतः मी बाबांना बोललो की मी तिथं येळमचं कीर्तन ऐकलं, त्यातला तो बोक्याचा दृष्टांत तर फारच आवडलं मला. तो नवीन पिढीचे आहेत, परंतु वारकरी परंपरेमध्ये कीर्तन करतात महाराज. आनंद आहे. परंपरेमध्ये कीर्तन कोणी करीत असलं की वाटतं त्याच्यावरून जीव ओवाळून टाकावा. ज्यानं कीर्तनाला फाटे फोडले नाही आणि आपली आलेली परंपरा, संप्रदायाची चौकट आणि वारकरी शिक्षण संस्थेची चौकट जो सांभाळतो, तो आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. आणि मी आपल्याला विनंती करीन, आपल्या पायावर डोकं टेकून विनंती करीन, आपली नतमस्तक चरणी होऊन विनंती करीन की आपण अशाच कीर्तनकारांची कीर्तन ऐका की ज्यांना काहीतरी आळामोळा आहे. आमच्याकडे म्हणतात त्याला आळामोळा. हो, ज्याचं ठसठशीत कुंकू आहे, ज्याचं पातिव्रत्य अबाधित आहे, ज्यानं कीर्तनाची आबरू घालवलेली नाही, ज्याला माझा पांडुरंग प्रिय आहे, ज्याला संत प्रिय आहेत, अशा कीर्तनकाराच्या मुखामधून कीर्तन ऐकलं तर तिथं काहीतरी आपल्याला पुण्य मिळेल. हरिदासामुखे हरिकथा श्रवण, तेथे पुण्य विशेषता, बाकी सगळा बाजार आहे. त्यामुळे आता हे कीर्तन सांभाळायची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे. आपण खूप निष्ठावान वारकरी आहात. आपल्या पट्ट्यामधले सर्व मंडळी आम्हाला माहीत आहे. तुमच्या दिंड्या जर घाटावर चढल्या ना कार्तिकीच्या वेळेस, तर वारकरी संप्रदायाचं ऐश्वर असं फुलून येतं आहे आळंदीमध्ये. त्यामुळे मी तुम्हाला एवढी विनंती करीन की कीर्तन सांभाळणं ही जबाबदारी संतांनी आपल्यावर टाकलेली आहे. आपण जाणते श्रोते आहात, त्यामुळं जाणत्यांची कीर्तनं ऐका, बाकी ऐकू नका. आपल्या बुद्धीमध्ये प्रदूषण करू नका. जसं पर्यावरण सांभाळायचं म्हणतात नाही लोक, तसं आपण पण कीर्तनाचं पर्यावरण सांभाळलं पाहिजे, एवढी विनंती करेन. ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी आपली निष्ठा आहेच आहे, ती हजारो पट वृद्धिंगत हो एवढी अपेक्षा बाळगतो. दळवी परिवाराच्या या कार्यक्रमाला एवढी मोठी संख्या, आम्ही यायचं तेव्हा कमी असायची मंडळी, पण प्रेम हेच होतं. पण एवढी मोठी संख्या आपण आली. सर्व रोहा परिसरातील सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक दळवी परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि या परिवाराला मी शुभेच्छा देतो, कारण त्यांची 3री पिढी आमच्या कनेक्शनमध्ये. आता ज्ञानोबाचा मुलगा पण माळकरी झाला माझ्या हातानं आळंदीमध्ये, तो एवढाच आहे अजून. त्यामुळे ह्या सर्व पिढीचं प्रेम आहे, सर्व कुटुंबाचं प्रेम आहे आणि आपलंही आहे. देवावर प्रीती करा, फक्त प्रेम करा, काय फार करायचं नाही. नाही कळले शास्त्र, नाही कळले अभंग, काय हरकत नाही. पांडुरंगावर प्रेम करा, संतांवर प्रेम करा, यातच आपलं सौख्य सामावलेलं आहे. लक्षात ठेवा, आणि यानंच कल्याण होईल. रामकृष्ण. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा
आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.